नमस्कार मित्रांनो, एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशच्या मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण रोजप्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असे मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका येथे। आणि आपण या मंडीचे दर दिवशी व्हिडिओ टाकत राहतो। या मंडीमध्ये काय भाव गेलेले आपण दर दिवशी आपल्याला पाठवत राहतो। तर मित्रांनो, आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा, जेणेकरून प्रत्येकाला या मंडीचे डेलीचे अपडेट भेटत राहील। तर मित्रांनो, आज उशीर झालेला आहे, आपला जास्त वेळ न घेता सरळ आपण भाव दाखवण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, सध्या वाजलेलं बघा 5:25 झालेले। सध्या मार्केट आता सुरू झालेलं आहे। आजची तारीख 22 जुलै 2025। सध्या मार्केटमध्ये काय भाव सुरू आहे मित्रांनो, हे आपण जाणून घेऊया। तर आज बळीराम मिरची जी आहे ती बळीराम मिरची 30 ते 32 रुपये आज खरेदी होत आहे, 30 रुपयापासून 32 रुपयापर्यंत। त्यानंतर मित्रांनो, पिकाडोर मिरची ही 18 ते 21-22 रुपयापर्यंत मिरची घेतली जाते। 18 ते 21-22 रुपयापर्यंत पिकाडोर मिरची। त्यानंतर मित्रांनो, ज्वेलरी जी आहे 45 रुपयापासून 40 ते 45 रुपये ज्वेलरी। आज मित्रांनो, सगळे जी मिरचीचे माल आहे त्याच्यामध्ये थोडी घसरण जाणवते। प्रत्येक मालामध्ये थोडीशी घसरण आज वाटते। त्यानंतर मित्रांनो, शिमला हे 25 ते 30 रुपयाच्या दरम्यान घेण्यात येते। काही ठिकाणी 20 रुपये पण घेण्यात येते माल बघून मित्रांनो। आणि त्यानंतर महत्त्वाची जी मिरची आपली G4चे जे भाव आहे मित्रांनो, आज पण G4 मध्ये थोडी घसरण जाणवते। काही काट्यावर पण स्टार्टिंगमध्ये 55 ते 56 रुपये घेण्यात येत होते, परंतु आता जे सध्या आपण भाव दाखवतोय 5:25 सध्या भाव सुरू आहे मित्रांनो, हे 50 ते 52 रुपयापर्यंत सध्या भाव सुरू आहे। G4चे 50 ते 52 रुपये, 1-2 रुपयात घसरण पुन्हा जाणवली। स्टार्टिंगमध्ये 55-56 रुपयापर्यंत मिरची घेण्यात आली होती। G4चे सध्या जे भाव सुरू मित्रांनो, हे 50 ते 52 रुपयापर्यंत भाव आहे। 1-2 रुपया खालीवर होऊ शकतं, शेवटी मार्केट आहे मित्रांनो, मालाच्या आवकवर डिपेंड असतो। 1-2 रुपयात वाढ किंवा घसरण पुन्हा जाणू शकते। तर मित्रांनो, हे भाव दाखवताना आपण 5:25 भाव आहे। तर मित्रांनो, असेच रोज भाव बघण्याकरता या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो। उद्या पुन्हा भेटूया मित्रांनो। उद्या आपण लाईव्ह व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करू। आज उशीर झाल्यामुळं लाईव्ह घेण्यात आलं नाही। तर उद्या पुन्हा भेटूया मित्रांनो। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा। चला, धन्यवाद मित्रांनो।